ढोल ताशांचा गजर, लेझिमची मिरवणूक, नऊवारी साडी आणि डोक्यावर रंगीबेरंगी फेटे, डोळ्यावर गॉगल आणि स्वॅग मध्ये बुलेट चालवणाऱ्या मराठमोळ्या मुली म्हणजेच हिंदू नववर्षाची शोभायात्रा हे समीकरणच जणू. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हणजेच शोभायात्रा. पण मुंबईत शोभायात्रांची सुरुवात कशी झाली माहिती आहे? खरं तर तरुणांच्या मनात आपली संस्कृती परंपरा याविषयी ओढ निर्माण व्हावी म्हणून डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानाच्या वतीने 1999 मध्ये पहिली शोभायात्रा आयोजित करण्यात आलेली. या संस्थानाचे अध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यानंतर पुढच्याच वर्षी 2000 साली ठाण्याच्या श्री कोपिनेश्वर मंदिरानेही अशीच शोभायात्रा काढली आणि शोभायात्रांची परंपरा सुरू झाली. मुंबईतील गिरगावचा पाडवा हा तर सगळ्यांचं मुख्य आकर्षण असतं. लहान सहान चिल्ल्यापिल्ल्यांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण यात आनंदाने सहभागी होतात. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानकडून गिरगावच्या शोभायात्रेचं आयोजन जल्लोषात दरवर्षी केलं जातं आणि यंदाच्या शोभायात्रेची संकल्पना आहे मातृभाषेला घालू साद, माय मराठी अभिजात. संस्कृती जपणाऱ्या, परंपरा पुढच्या पिढीकडे पोहोचवणाऱ्या या शोभायात्रा गुढीपाडवा सणाला अधिकच जल्लोषपूर्ण करतात हे खरं. सर्वांना हिंदू नववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.